हॅपी बर्थडे डिअर। आज असं काय झालं की मला रात्रीच केक कापावा लागला। व्लॉग शेवटपर्यंत बघा, सगळं सांगते। तर नमस्कार, मी माधुरी। आणि ना माझ्या भावाचा बर्थडे होता ना, हे मला माहिती होतं बरं का, तरी मी केक आणायचे विसरले आणि त्याच कामासाठी मी रात्री पुसावेला गेले होते। तेच काम माझ्याकडनं झालेलं नाहीये आणि रात्री करायचं काय ना हा विचार मला ना अजिबात कळत नव्हतं, पण केक तर मला कापायचाच होता। म्हणून रात्री 11:45 वाजता मी केक बनवायला घेतला होता बरं का। आणि घरात ना खरं सांगते एकच बिस्किटचा पुडा होता बरं का। आणि त्याच बिस्किटने ना मी म्हणले की आज केक बनवावा। म्हणजे मी फर्स्ट टाइम ट्राय करते, कधीच मी केक बनवला नव्हता बिस्किटचा। नुसतं ऐकून होती की बिस्किटचा केक होतो बरं का। आणि त्यात इनो नव्हतं, साखर नव्हती, काहीच नव्हतं। फक्त बिस्किट आणि दूध मी मिक्स करून ना शिजवायला टाकला होता बरं का केक। आणि डेकोरेशन काय करायची मग ना मला काही सुचतच नव्हतं। आणि बाजारातून ना मी केळी आणली होती, म्हणून म्हणले की केळीने थोडं थोडं स्लाइस कट करून ना ते साईडला ठेवावे। आणि छान वाटत होतं बरं का। पर्सनली मला तरी भरपूर माझा केक आवडला क्यूट्स। आणि बरोबर 12 वाजता आम्ही त्याचा बर्थडे म्हणजे केक कापला। त्याला माहित नव्हतं की आम्ही आतमध्ये केक वगैरे बनवते म्हणून, कारण आम्ही थोडा वेळ मस्ती करत होतो त्याला जागा ठेवण्याचं। पण शेवटी तो संध्याकाळी झोपलाच। मग केक वगैरे कट करून मस्तपैकी आम्ही केक एन्जॉय केला। बाय।